सर्वत्र अंधार दाटला होता आणि त्याला चाकाखाली चिरडीत एसटी पळत होती. पण बाहेर सर्व काही अंधारात गडप झाले होते. फक्त एसटीतील मळकट दिवे मिनमिनत जळत होते. काय बरं आहे ना? मोहनानं हळूच संभाजीला विचारलं. अगदी मजेत, संभाजी उत्तरला. तमासगीराच्या आधीच हजेरी लावायला जात होता की काय? मोहना हसली. आधी जाता आले नाही, तेव्हा आता तमासगीरांच्या बरोबर जात आहे, संभाजी म्हणाला. बाकी तुमचं नशीब सिकंदर आहे, मोहना बोलली. कशावरून? त्यानं विचारलं. वाटेतच माझी भेट झाली, ती बोलली. खरंच मी नशीबवान आहे, तो म्हणाला. कसं? मोहना, ते सर्व नंतर सांगेन. बरं, नंतर सांगा, ती बोलली. यावेळी नामा नेर्लेकराची अवस्था भलतीच नाजूक झाली होती. की मोहना त्याच्याजवळ हळूहळू काय बोलत असेल याचाच तो विचार करीत होता. धोंडीबा डोळं झाकून ती काय बोलत आहेत हे ऐकण्यासाठी कान टवकारून बसला होता. एसटी एका ओढ्यात उतरून पुढे निघाली, पण एकाएकी तिची मागची दोन्ही चाकं वाळूत रुतली. ती एकाच जागी फिरू लागली आणि जसजशी ती फिरतील तसतशी वाळूत खोल जाऊ लागली. एसटी फसली आणि आता निघत नाही हे लक्षात येताच कंडक्टरला आनंद झाला. त्यानं पळत जाऊन ड्रायव्हरच्या हातावर एक जोरदार टाळी मारली आणि ओरडला. चला, सर्व उतरा आणि धक्का मारा. सर्व प्रवासी खाली उतरले आणि जीव लावून एसटी रेटू लागले. परंतु ड्रायव्हर गेअर बदलून गाडी अधिकच कशी रुतून बसेल याचीच खटपट करू लागला. शेवटी एसटी निघत नाही असं म्हणून ड्रायव्हर केबिन मधून खाली येऊन एका झाडाखाली जाऊन निवांत बसला आणि त्याच्या शेजारी कंडक्टर बसून पिवळा हत्ती सिगारेट ओढू लागला. अंधार मी म्हणत होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. सर्व प्रवासी एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते. सर्व तमासगीराचं टोळकं एका बाजूवर बसलं होतं. आज आपण वेळेवर जात नाही या विचारानं नामा नेर्लेकराच्या काळजानं ठाव सोडला होता. त्याला त्या अंधारात कोकरूडच्या पाटलाच्या त्या पल्लेदार मिशा दिसत होत्या. आपण जर वेळेवर गेलो नाही तर तो पाटील आपली सागळ सोलून वाळत घालेल असं तो मनात म्हणत होता. मोहन आणि संभाजी ही दोघं दूर बसली होती. ती दोघं कुठं आहेत याचा धोंडीबा अंदाज घेत होता, पण ती दोघं कुणाला दिसत नव्हती. फक्त मोहनाचं मंजूळ हसणंच तेवढं ऐकू येत होतं. ती संभाजीला खेटून बसली होती. पलीकडे ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघं विड्या फुंकीत बसले होते. कंडक्टर म्हणाला. ड्रायव्हर, काही खटपट करावायची नाही. आज या बंदूकवाल्याची आणि त्या बयाची चांगली गंमत करावायची. नामा नेर्लेकर काळजी करीत होता. पालखी फिरून गेली. मला तमाशा उभा करायचा आहे. मी तर हा इथं अडकून पडलो आहे. पुढं काय? शिवाय ही मोहना संभाजीला घेऊन अंधारात दूर बसली आहे. वेळेवर कसा जाणार या विचारानं त्याचा जीव टांगणी लागला होता. तो वरचेवर धोंडीबाला म्हणत होता. धोंडी, अरे मोहना कुठे गेली आहे बघ की. हाय की, एवढंच बोलून धोंडोबा विडी पेटवीत होता. मोहना चल, संभाजी बोलला. कुठं? तिनं विचारलं. एसटी काढायला, तो म्हणाला. पण कशी काढणार? तिनं प्रश्न केला. बघ तरी, तो बोलला आणि मोहना उठली. ती दोघं अंधारातून त्या ओढ्यात उतरली. ओढ्याच्या पात्रात मधोमध दोन कन्हेरीची बेटं उभी होती आणि त्या दोन झुडपाच्या मध्ये एक खडक होता. संभाजी त्या खडकावर बसला होता. मोहनाही त्याच्या शेजारीच बसली होती. तिचं हृदय उगीच धडधडू लागलं, पण ती हसत होती. काय विचार आहे? तिनं विचारलं आणि संभाजीनं तिला हळूच जवळ घेतलं. स्वतःच सुंदर ओठाचे एक चुंबन घेताच
ती पुलकित झाली, मोहरली आणि स्वतः पुढे सरकून त्याच्या हृदयाशी बिलगली. सरकार, आज काय विचार आहे? काही नाही, असं म्हणून त्यानं तिला हृदयाशी कवटाळली. ती खुदकन हसली आणि मग सर्वत्र शांतता पसरली. मोहना शांत झाली. उशिरानं ती दोघं उठली. पुन्हा त्यानं तिला जवळ घेतलं. तेव्हा ती म्हणाली, आणखी काय विचार आहे? संभाजीनं तिला हृदयाशी धरून पुन्हा आवळली आणि त्याच वेळी तिच्या चोळीची गाठ ताडकन तुटली. तशी ती मागं सरली. तिनं बाजूला तोंड फिरवून चोळीची गाठ मारली आणि पुन्हा संभाजीकडे वळून ती म्हणाली, आयुष्यात आज माझ्या चोळीची गाठ तुटली आहे आणि ती तुम्हीच तोडली आहे, हे विसरू नका. कधीच विसरणार नाही. चल, संभाजी म्हणाला, आता एसटी काढू, ये पाहू. मग ती दोघं एसटी पाशी गेली. संभाजीनं आपली बंदूक मोहनाकडे दिली आणि मग त्यानं ओढ्यातील दगड आणून एसटीच्या चाकाखाली घातले. नंतर तो झुडपाच्या डहाळ्या मोडून त्याची भर घातली आणि सर्व प्रवाशांना आणून एसटीला रेटायला लावले. त्या एकाच झपाट्यात एसटी त्या खड्ड्यातून बाहेर निघाली. सर्वांना आनंद झाला. मोहनानं लहान मुलाप्रमाणे टाळ्या वाजवल्या. नामाचा जीव भांड्यात पडला. संभाजी ड्रायव्हरला हाक मारून म्हणाला, चला ड्रायव्हर साहेब, गाडी निघाली, जाऊया, उशीर झाला. निघाली का? मग एवढी घाई का? कंडक्टरनं चिडक्या स्वरात विचारलं. अहो, पालखीची वेळ झाली आहे, संभाजी शांतपणे बोलला. शिवाय या तमासगीर मंडळींना वेळेवर तिथं पोहोचणं जरुरीचं आहे. असं का? एसटी तुम्ही काढली आणि तुम्हाला वेळेवर जायचं आहे. मग जशी एसटी काढली तशीच ती घेऊन जा की. कंडक्टरनं आगाऊपणा केला आणि संभाजीच्या मस्तकात डोंब उसळला. तो मोहनाला हळूच म्हणाला, तुम्ही सर्व गाडीत बसा आणि हळूच दार बंद करून घ्या. चला. सर्व प्रवासी गाडीत बसले. मोहनानं हळूच दार बंद करून घेतलं. संभाजी हळूच ड्रायव्हरच्या जागेवर जाऊन बसला. त्यानं प्रथम मोटार सुरू केली आणि भराभर दिवे लावून तिला भुरकून गती दिली. मोटर निघाली. ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या डोळ्यासमोर मोटर चालू लागली. तिनं हा हा म्हणता ओढा ओलांडला आणि जेव्हा मोटर कोकरूडच्या मार्गानं पळू लागली तेव्हा ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचे धाबे दणाणले. ते वेड्याप्रमाणे उठून मोटारी मागून धावू लागले. पुढं मोटार पळत होती. मागून ड्रायव्हर आणि कंडक्टर पळत होते. कंडक्टर मोठमोठ्यानं ओरडत होता, अहो, मोटार उभी करा, आम्हाला येऊ द्या. चूक झाली आमची. परंतु संभाजी तिकडं लक्षच देत नव्हता. तो वेग न वाढवता मंद गतीने मोटार चालवत होता. ड्रायव्हर कंडक्टरची बोंब त्याला ऐकू येत होती. पण मोटार उभी करायची नाही असा त्यानं निश्चय केला होता. 1 मैल मोटार पुढे गेली आणि मैलभर पळून ड्रायव्हर कंडक्टर यांच्या तोंडाला फेस आला होता. ते धापा टाकीत "नी उभी करा" असं ओरडत पळत होते. मोटारीबरोबर त्यांच्या तोंडाचं पाणी पळालं होतं. शेवटी 1.5 मैल जाऊन संभाजीनं मोटार उभी केली. ड्रायव्हर मोटारी पुढे जाऊन दोन्ही हात जोडून म्हणाला, आमची चूक झाली, क्षमा करा, आम्ही पुन्हा असं करणार नाही, क्षमा करा. हो हो, खरंच क्षमा करा. कंडक्टर चामड्याची पिशवी काखेत दाबून म्हणाला, माफ करा. आता गुमानं बाजूला राहा, नाहीतर गाडी तुमच्या अंगावर घालून तुम्हाला चिरडून मारीन. संभाजी संतापून म्हणाला, काय रे, काय झालं होतं, बोला. नाही रावसाहेब, काही नाही, चूक झाली. कंडक्टरनं हात जोडले. काही नाही कसं? देखण्या पोरी पाहून तुम्ही भाव खाता, नाही का? संभाजी ओरडून म्हणाला. परंतु लक्षात ठेवा, पुन्हा लोकांशी असं गैरवर्तन कराल तर गोळ्या घालून ठार मारीन. बस बस, झाली एवढी शिक्षा पुरे झाली. पुन्हा असं घडणार नाही, ड्रायव्हर नम्रपणे म्हणाला आणि संभाजी केबिन मधून उतरून
मागे जाऊन बसला नि पुन्हा मोटार पळू लागली. काय धोंडीराम, कशी निघाली ही मोटार? मोहनानं हसत विचारलं आणि धोंड्या मक्क चेहरा करून चावऱ्या भाषेत म्हणाला, ते मी सांगू? मोटार कशी निघाली ते तुला ठावं. मात्र आज मोटार निघाली कशी याची मला खात्री झाली या. खात्री झाली ना तर होऊ दे, मोहना दाहक स्वरात म्हणाली. आता आजपासून रोज अशीच खात्री करून घेत राहा. तसं नवं मोहनाबाई, राग येऊ देऊ नका, धोंड्या पुन्हा बोचकारे काढणाऱ्या भाषेत म्हणाला. म्हणजे असं की मोटर आमच्या मोर रुतली नि परत निघाली तसं परत घडणार नाही. आता रोजच तसं घडणार आहे, मोहना चिडक्या स्वरात म्हणाली. आता लुगडी खरेदी करून हिजडे व्हायची तयारी. बरं बाबा, मोर मी बोलतच नाही, असं म्हणून त्यानं कान धरलं नि डोळे झाकून गप्प बसला. नामा नेर्लेकर चिंताक्रांत दिसत होता. कोकरूड स्टँडवर मोटार थांबली. सर्व लोक नि तमासगीर खाली उतरले तेव्हा स्वतः पोलीस पाटील, सरपंच अशी मोठी माणसं तमासगीरांना म्हणजे मोहनाला घ्यायला स्टँडवर हजर होती. तमासगीर आलेले पाहताच त्यांना आनंद झाला होता. पाटील पुढे होऊन मोहनाला म्हणाला, आता माझ्या जीवात जीव आला. हो का? काय झालं? मोहनानं विचारलं. काय सांगू मोहनाबाई, सारी जत्रा मोहना मोहना करत्या नि तुमचा पत्या नाही. मी तर पार हादरलो होतो. चला आता मुक्कामावर, म्हणजे आमच्या वाड्यात सारी व्यवस्था केली. चला, असं म्हणून मोहना संभाजीकडे गेली नि म्हणाली, तुमचा मुक्काम कुठं? एक मित्र आहे, त्याच्या घरी जाईन, संभाजी म्हणाला. जातो. एवढ्यात पाटील पुढे आला. त्यानं संभाजीला ओळखलं आणि त्याचा हात धरून म्हणाला, हे काय संभाजीराव, असं परक्यासारखं वागणं बरं नाही. चला माझ्या घरी, सारी सोय केली. चला, नाही म्हणू नका, मोहना मध्येच म्हणाली. मग चला ना, पाटील आग्रह करीत आहेत. चला, नाही म्हणू नका. बर, चला, असं म्हणून संभाजी मोहनाबरोबर पाटलाच्या वाड्याकडे निघाला. पण एवढा उशीर का लागला तुम्हासनी? पाटलानं विचारलं. आज एसटी भलतीच लेट आली. काय झालं होतं? पाटलानं विचारलं नि मोहनानं वाटेत घडलेला सर्व प्रकार पाटलाला सांगितला. नि तो ऐकून पाटील पोट धरून हसला आणि लगेच गंभीर होऊन कणत म्हणाला, संभाजीराव, या वर्षी आमची जत्रा अफाट भरली. पर एक पिढा येऊन दुधात मीठ पडणार असं वाटतंय. मला समजलं नाही, संभाजी बोलला. आज सकाळीच तो रानबोका गण्या गावात आलाय, पाटील म्हणाला. त्या रानबोक्याला बघून पोरीबाळी भेदरून गेल्या ती नि माणसं घाबरल्या ती. तुम्ही काळजी करू नका, संभाजी म्हणाला. तो रानबोका मी सांभाळतो, तुम्ही निर्धास्त राहा. परंतु मोहना एकाएकी काळवंडली.